नमस्कार. जेही गोपालन करणारे म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत त्यांना आज आम्ही अति मोलाचा संदेश आमच्या या माझी धन्वंतरी चॅनल अंतर्गत आणि धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड सातारा अंतर्गत जे आपण आरोग्याच्या चळवळीवर काम करतो तर त्यात एक आरोग्याची चळवळ आपली अशी बी आहे की जनावरांचं आरोग्य आणि जनावरांचं आरोग्य बिघडणारा फार महत्त्वाचा भाग आहे की त्यांचं हे खाद्य. त्यांचं खाद्य काय आहे? समजा मक्याचा चारा तुम्ही टाकत असाल तर मक्यावर आपण लष्करी अळीसाठी फार अतोनात फवारे घेतो तर ते फवारे आपण टाळता येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही घास गवत वगैरे किंवा मोठमोठं कांडी गवत आहे ते जे तुम्ही लावता तर त्याच्यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये किडींचा प्रादुर्भाव होतो किंवा फुटव्यांची कमतरता किंवा जमिनीमध्ये ताकद कमी असली त्याची वाढ कमी होते. पण आपण आज परभणी तालुक्यातील सेलू या तालुक्यामध्ये आलेलो आहे. परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यात आलेलो आहे आणि इथं आपले आंभोरे मामा जे की रिटायर्ड प्रोफेसर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या 25 एकरापैकी काही भाग हा आपल्या जनावरांसाठी चारा उत्पादन घेतलेला आहे आणि त्यात त्यांनी आपल्या RPS 76चा वापर केलेला आहे. तर अतिशय सुंदर असा चारा डेव्हलप झालेला आपण बघू शकतो की अक्षरशः 20-20, 25-25 फुटवे एका स्पॉटला एका ठिकाणी आलेले आहेत. 20-20, 25-25 फुटवे आणि याची जर हाईट आपण बघितली तर 6-6, 12 एक 12 ते 13 फूट हाईट म्हणजे हे तर आहेच. आणि आणखी महत्त्वाचं असं आहे की त्याची क्वालिटी. सर याची क्वालिटी बघा, चाऱ्याची क्वालिटी आहे, ग्रेनरी आहे आणि कुठल्याही प्रकारची कीड नाही. नाही तर लष्करी अळ्यांनी जर याच्यावर प्रादुर्भाव केला असता तर हे पानं खाऊन टाकले असते. तर अशा पद्धतीनं हे चारा आहे आपला. बघा बरं सर किती हाईट आहे, किती फुटवे आहे हे बघा. फुटवे आहे आणि फुटव्याची जाडी आहे ती महत्त्वाची आहे. जाडी बघा, कांडी गवत बघा, त्याची हाईट बघा, इतक्या पद्धतीची आहे. आणि म्हणजे महत्त्वाचं काय आहे बघा, महत्त्वाचं काय आहे, चारा तर उत्पादन आपण करतो पण त्या चाऱ्यामधून जे प्रोटीन्स वगैरे त्या जनावरांना भेटायला पाहिजे की जे दूध उत्पादन करायला वाढीव करायला मदत करतात. तर आपल्या RPS 76 मुळे त्यामध्ये सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आपल्याला मिळतात. बघा जसं तुतीमध्ये आहे की तुतीमध्ये त्या रेशीम उद्योगामध्ये पाला खाल्ला जातो आणि कोश तयार केला जातो. त्या पद्धतीनं दूध उत्पादनामध्ये त्या जनावरांना काय प्रोटीन्स मिळतात, त्या चाऱ्यामधून काय गोष्टी मिळतात, त्याच्यातून जनावरांचा दूध उत्पादन वाढते. तर आपल्या या गवतासारख्या गवताला सुद्धा आपण RPS 76चे स्प्रे घेऊ शकतो. फुटव्यांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करू शकतो. आणि जमिनीच्या खाली ताकद तर कुठल्याही पिकाला पाहिजे. कोथिंबिरीपासून द्राक्ष बागेपर्यंत जमिनीला ताकद पाहिजे. जमिनीत ताकद नसली तर तुमचं पीक डेव्हलप होणार नाही. पाहिजे तेवढे फुटे होणार नाही, पाहिजे तेवढा पांढऱ्या मुळे होणार नाही, पाहिजे तेवढा आपटेक होणार नाही, सकसपणा येणार नाही. तर सकसपणा सुपीकपणा येण्यासाठी आपला RPS 76 आपण वापर केला पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. नमस्कार. एकदा सगळं फुटव्यांची संख्या हे बघा, फुटव्यांची जाडी हे बघा, हे का दाखवा जाडी बघा, हे बघा किती जाडी आहे, अक्षरशः जबरदस्त. तर हे पहिल्यांदाच आपण एवढा तारा बघतोय ना, तारा वाढतोय पण एवढं नाही. 11-12 फूट एक सारखा आहे, ते महत्वाचं आहे. एक सारखा आहे, प्रत्येकाला फुटवे सारखे आहेत.